बास्किंग करणे अर्थात ऊन खाणे, उन्हाने न्हाऊन निघणे किंवा उन्हात पडणे. अनेकदा थंड रक्ताच्या प्राण्यांना त्यांच्या शरीराचे तापमान ॲडजस्ट करण्यासाठी सोय नाही आणि म्हणून थोडीफार उष्णता बाहेरून घेऊन ती बाहेरच्या तापमानाला ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. शरीराची उष्णता नियमन करण्यासाठी बास्किंग करणे ही एक अनोखी पद्धत सरपटणाऱ्या प्राण्यांच्यामध्ये, काही कीटकांच्यामध्ये असलेली आढळून येते. इथे एक फॅन थ्रोटेड लिझार्ड आपल्याला दिसतोय सरगोटा. उन्हामध्ये येऊन उष्णता घ्यायचं काम ते चाललेलं आहे. काही सरडे आहेत, ते सुद्धा उन्हामध्ये विशिष्ट प्रकारे बसून सूर्यप्रकाशातून उष्णता मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि शरीराचे तापमान वाढवणे हा एक त्याच्यामध्ये उद्देश असतो. याच्यामध्ये ऊर्जा वाचवणे हा जसा भाग आहे, तसा रक्ताचे चलनवलन त्या उन्हामुळं होत असतं आणि बास्किंग केल्यानंतर ही मंडळी कार्यरत होती. जसं शरीराचं तापमान त्यांचं बाहेरच्या वातावरणाप्रमाणे बदलतं, म्हणून त्यांना थंड रक्ताचे प्राणी आपण म्हणतो. आणि त्यांचं शरीर उबदार होण्यासाठी त्यांना अनेकदा सूर्यप्रकाशामध्ये बसावं लागतं. अशा चलनवलन त्याचं सुरू झाल्यानंतर मग तो तरतरीत झालेला दिसतो उन्हामध्ये. त्याला ऊन थोडंसं घेतल्यानंतर. बास्किंग करण्यासाठी ज्या जागा ज्या असतात त्या त्यांच्या परिसरातल्याच असतात. इथे एक सर्प हा थंड रक्ताचा प्राणी आपल्याला माहिती आहे. सापाचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आणि खडकावर, डांबरी रस्त्यावर किंवा बिळाबाहेर ऊन खात असलेले साप आपल्याला बघायला मिळतात. इथे एक धामण तुम्हाला बघायला मिळते. याचप्रमाणे थंड रक्ताच्या प्राण्यांच्यामध्ये किंवा सरपटणाऱ्या प्राण्यांच्यामध्ये असणारे कासव असेल, सरडे असेल, सापसुरळे असतील, साप आहेत, मगरी आहेत. हे प्राणी मोठ्या प्रमाणामध्ये बाह्य वातावरणातून म्हणजे सूर्यप्रकाशातून उष्णता घेतात. थंडीच्या दिवसामध्ये अनेकदा हे बास्किंग करताना आढळतात. सेरोटोनिन तयार त्यातनं होईल किंवा मूड त्यांचा चांगला होईल. ऊन खाणे ही एक पद्धती किंवा उन्हाच्या तिरपीला बसल्यानंतर त्यांच्या शरीरामधील रक्ताचं चलनवलन सुरू होतं. बाहेरच्या तापमानामुळं त्यांचं शरीराचं तापमान पण कमी झालेलं असतं आणि ते वाढवण्यासाठी अशा पद्धतीचं बास्किंग ते करत असतात. सूर्यप्रकाशातून त्यांना ऊर्जा मिळत असते. खडकावर किंवा झाडाच्या एखाद्या ओंडक्यावर, डांबरी रस्त्यावर पण अनेकदा ते येताना दिसून येतात. काही साप अनेकदा आपल्याला रस्त्यावर आलेले दिसतात आणि वाहनाखाली येऊन मृत्युमुखी पडतात. त्याचं कारण आहे की डांबरी रस्त्यावर उष्ण गरमपणा असल्यामुळं तो घेण्यासाठी ते येतात आणि तिथे मृत्यू होतो.